जी खाली आहे खास त्या मी त्याच्यावर एक लेखही लिहिला होता. हो. ते या सुमाराला बरोबर आहे. त्या सुमाराला आता अरबी समुद्रावरून मालदीवला जातात आणि मग तिथून मॉरिशस माडागास्करला जातात आणि मग परत येतात. मोठ्या संख्येने येतात त्यांचे झोट घरे आले होते. चतुर वेगवेगळे आहेत पण हे वेगळे पण त्याला फ्लवर असायची. सुई 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 पण म्हणतात चतुर आणि कसं नाही सुई म्हणजे ते थोडे वेगळे असतात चतुरांसारखेच पण सुई म्हणजे थोडे वेगळे आहोत. या सुमाराला जून अखेर जुलैच्या सुमाराला त्यांचा मोठ्याच्या मोठ्या हातात ते जातील पाऊस करून येतात पण परत येतात ते कळत नाही म्हणजे ते दिसत नाहीत असे. पण जाताना गोळा होऊन आपल्याकडच्या इथल्या तळ्यांच्यात वगैरे झालेले त्यांची भेट झालेले आपल्या जात आहेत. कारण तुम्ही लहान असतानापासून त्या घरी यायचे ना तुमच्या त्यामुळे म्हणजे 14व्या वर्षी माझा त्यांच्याशी संपर्क झाला. त्याच्या पुष्कळ आधीपासून वडिलांचा त्यांचा परिचय होता आणि मग काही वेळा लागून पक्षी आहे त्याच्याबद्दल मला शंका होती. मग वडिलांनी त्याला पत्र लिहिलं सलीमणीला. मी पत्र लिहिलं त्यांनी मोठ्या उत्साहाने उत्तर दिलं. पण त्यानंतर ते पुण्याला पर्वतीच्या जवळ आता शिल्लक आहे किती माहिती नाही त्यावेळी कालवे होते पर्वतीच्या पायथ्याशी आणि तिथल्या कालव्यांच्या काठाला बांबळीची झाडं होती. त्याच्यावर सुगरणींची मोठ्या प्रमाणावर घरटी असायची. त्याचा अभ्यास करायला ते यायचे. पण त्यावेळी प्रत्यक्ष मी भेटलो होतो पुण्यात. मग नंतर परिचय होता म्हणजे नंतर अर्थात मी माझं शिक्षण होऊन वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी परत आल्यानंतर पुण्याला 71 साली आल्यानंतर ते आले पुण्याच्या माझ्याकडे. मग बंगलोरला असताना अनेक वर्ष तिथेही अनेकदा आले होते माझ्या घरी. त्यांच्याबरोबर मी पुष्कळदा वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो आहे निसर्गाच्या संदर्भात अभ्यासाच्या संदर्भात. महाबळेश्वरला भरतपूरला आणि कर्नाटकातही वेगवेगळ्या रंगचट्टू म्हणून एक तिथे पक्ष्यांची पुष्कळ पावसाळ्यामध्ये खूप पक्षी जमून एकत्र घरटी घालतात बगळे मिळते. हा पुष्कळ पुष्कळ वर्ष म्हणजे जवळजवळ त्यांचं निधन झालं त्यांच्या वयाच्या 91व्या वर्षी. ते माझ्याहून 46 वर्षांनी मोठे होते. माझ्या 14व्या वर्षीपासून जवळजवळ तिथवर काही ना काही संबंध राहिला होता. शेवटी ते जेव्हा बरेच आजारी होते तेव्हा मी गेलो होतो. त्यांनी म्हणजे जायचं मुंबईला तिथे ते एका ठिकाणी ठेवलं होतं त्याला. अच्छा संबंध होता जन्मामध्ये. पण सर त्यांना आदिवासी लोक किंवा वनात राहणाऱ्यांचा खूप राग होता. तो काय होता नेमका? हा मग ते मी लिहिलं आहे. म्हणजे ते काय होते ते जो आहेच एक मोठा वर्ग आपल्याकडे ज्यांना पक्क घट्ट समज आहे की निसर्गाचा विध्वंस आपण काही करत नाही. आपल्याला आपण काहीच नाही. जरी आपल्यासाठी विजेसाठी मोठमोठे प्रकल्प होतात आणि त्या विजेनिमित्त निसर्गाचा प्रचंड विध्वंस होतो ते काय आपला दोष नाही. तिथे राहणारेच लोक विध्वंस करतात. अशी एक पुष्कळ लोकांच्यात वृत्ती आहे. त्यांच्यातले ते होते आणि ती जास्त प्रकर्षाने आपल्याकडे राज्य करणाऱ्या इंग्रजांच्यात होती. आणि जे इंग्रज विशेषतः कॉफी आणि चहाचे बळेवाले होते त्यांनी जाणून बुजून म्हणजे मी दिलेला आहे पुष्कळ पुरावा ऐतिहासिक पुरावा आहे की जाणून बुजून अनेक आदिवासी लोकांना दुसऱ्या स्थानिक लोकांना देशोधाडीला लावून आपल्या बळ्यांवर गुलमांसारखं वागवलं. त्याची वर्णन नाही आहेत. म्हणजे ते अमेरिकेत त्याच वेळी गुलामगिरी चालू होती. भारतात गुलामगिरी नाव आलं नाही पण गुलामांसारखंच वागवायचे वाटेल तसे चापकाने मारायचे वाटेल त्या गोष्टी आहेत. त्या बायकांवर अत्याचार करायचे हे बळेवाले खूप गोष्टी आहेत. त्याला पक्का पुरावा आहे. त्यांच्यातले दोन
ते त्यांच्यातले काही काही खूप चांगले निसर्ग निरीक्षक होते. हम्म. आणि ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे महत्वाचे सदस्य होते. त्यांनी छान लेख लिहायचे निसर्गाबद्दल. हो. एक होता आसामातला बळेवाला इपी गी नावाचा, आणि दुसरा होता कर्नाटकातला बळेवाला राल्फ मॉरिस नावाचा. ते खास यांचे मित्र होते. आणि त्यांनी सलीम अलींना स्पष्ट म्हणजे पक्क डोक्यात भरवून दिलं होतं की निसर्गाचा विध्वंस फक्त हेच लोक करतात आणि वन खात्याच्या हातात सगळी सत्ता देऊन यांना हाकलून देऊनच निसर्ग राखता येईल. पण त्याप्रमाणे त्यांनी बनवले सगळे कायदे भारतात. स्वतंत्र भारतात ते पुष्कळ वर्ष राहिले, इंग्रज काही यातले स्वातंत्र्यानंतर. आणि ते कायदे बनवण्यात सलीम अलींबरोबर ते होते. आणि ते असंच कायदे बनवले. आणि त्यामुळं सलीम अलींच्या डोक्यात हेच होतं. आता भरतपूरला जिथे तळ्यामध्ये 200 वर्ष म्हशी चारत होते लोक, आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाणपक्षी येत होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणपक्षी येत होते की तिथे एक मोठा हे आहे, शिलालेखच आहे. लिलिथ लुगो नावाचा भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्यांनी एका दिवसात 4273 या पथक वगैरेंची हत्या केली. बापरे. हा, म्हणजे असं नाही. आणि काय त्यांनी फुशारकीने लिहिलंय, काय विक्रम केला एका दिवसात. आता हे मारले जात होते इतके, आणि तिथं त्यावेळी म्हशी चरत होत्या. मग यांनी ठरवलं, कारण त्यांना हे सगळे शिकवायचे, त्यांना पक्क डोक्यात होतं की हेच लोक निसर्गाचा विध्वंस करतात, इथं म्हशी चारतात ते वगैरे. आणि त्यांनी ते मुद्दाम ते राष्ट्रीय उद्यान नॅशनल पार्कचे नियम आणले. त्या लोकांना हाकललं बाहेर. त्यांनी निषेध केल्यावरती गोळीबार केला. त्यातले 7 लोक गोळीबारात ठार झाले. सलीम अलींना काही याचं दुःख वाटलं नाही. मला फार वाईट वाटलं, मला त्यांच्याबद्दल खूप आदर होता. आणि मग म्हणजे त्यांना काही पूर्णपणे पूर्वग्रह कलुषित वृत्तीने हे केलं होतं. त्यांच्याही डोक्यात तेच होतं. आणि नंतर असं सिद्ध झालं की म्हशी चारल्यामुळं तिथे जे तलावात गवतं होती त्याच्यातलं एक आपल्या याचंच आहे, बाजरी बिजरीचं पद्धतीचं पाटगवत आहे. तर ते फोफवलं अतिशय, म्हशी चालत नव्हत्या म्हणून. आणि त्यामुळं ज्याच्यासाठी हे सगळं अट्टास केला की पाणपक्ष्यांसाठी पूर्ण सुरक्षित व्हावा, ते अगदी उरफाट झालं. पाणपक्षी येत असे झाले. मग पुन्हा तिथं पेस्टिसाइड ओतून आणखी तिथे प्रदूषण करून ते कसं बसं काढायचे प्रयत्न चालले. म्हणजे तो सगळा मूर्खपणाच होता. पण तो केवळ या कलुषित वृत्तीमुळे की हेच लोक निसर्गाचा विध्वंस करतात. अच्छा. तर आता कासपठारलाही बंदिस्त केलंय, तर तिथेही काय परिणाम होणार? गाढवपणाचा कळस आहे. तिथे 2 गोष्टी आहेत. एक तर कायद्याप्रमाणे तिथल्या मूळ राहणाऱ्या आपल्या इथले ते जे आहेत म्हस्के धनगर म्हणतात, ज्यांच्यातली प्रसिद्ध हिरकडी आहे, त्या म्हस्के धनगरांना वनाधिकार कायद्याप्रमाणे तिथे हक्क आहेत, त्यांना हकलून दिलाय. आणि पुन्हा असंच काहीतरी होत आहे की त्यांच्या चालण्यानी, तिथे राहण्यानी त्या पठारावर सगळी फुलं होती व्यवस्थित. मग आता ते कुंपणं घातली आहेत आणि यांनी त्यामुळे उलटे आणखी दुसरी तळ वाढताय. आणि त्याचा मूळचं जे सगळी ही पावसाळ्यात त्या खास वेळीच फुलणारी फुलं होती ती खूप कमी होत आहेत, कमी झाली तिथे बऱ्यापैकी. हो. तर तुम्ही खूप लहानपणापासून निसर्गाशी जोडले गेलेलं आहे. तर तुमचं आतापर्यंत कसं, तुम्हाला नातं निसर्गाचं कसं वाटतं की तुम्ही लहानपणापासून सगळं आजूबाजूला खूप होतं, पण आजच्या मुलांना ते अनुभवता येत नाहीये, तर याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? आता काय येत नाही अनुभवता हाही एक विषय आहे. त्यांची आणि त्यांच्या बाकीच्यांची वृत्ती वेगळी होती. आता इथं हा डोंगर आहे ना, आता अलीकडे मला जरा अडचण आली काही प्रकृतीच्या यादी.
तर मी इथे 2007 साली राहायला आलो. आता 2020 पर्यंत मी त्या डोंगरावरती रोज खुशीने जायचो. बर. पण याच इथे राहणाऱ्यांच्यातले अनेक जण गाड्या काढून जिम्नेशियम मध्ये जाऊन व्यायाम करतात. पण साधा डोंगरावर चढायचा व्यायाम करायचं त्यांना सुचत नाही. बरोबर आहे. त्यांची मुलं कुठून शिकणार? हो. काही मुलं जातात जायची, पण मोजकी. बाकीचे त्यांच्या आईबापांना याचं काही नाही. इथं शेजारी इतका डोंगर असून त्यांना कधी त्याच्यावर जावं असं वाटलं नाही. मी केलं चौकशी. माझ्या करीज आणि काही थोडे लोक होते, जवळजवळ कोणीही त्या डोंगरावर फिरकायचे नाही. एवढ्या त्याच्यातले काहीतरी 60 एक जे आहेत त्यांच्यातले. आता ते कुठलं आहे काय? तुम्ही म्हणता की मुलांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झाडावर चढायला पाहिजे, पण आजकालच्या मुलांना झाडावर चढता येईल का नाही माहिती नाही. ठीक आहे. मी लहानपणापासून आमच्या तसं ते कॉलेज रस्त्यावरती आमचं घर आहे. तिथे आसपास खूप झाडं होती. मला मजा यायची आणि आम्ही खेळ सुद्धा करायचो की ज्याच्यातून आपोआप झाडावर चढायला लागायचंही. असा खेळ होता एक किस झाड की पत्ती. अच्छा. एक प्रकारचा लपंडाव. तशी ज्याच्यावर राज्य आलाय ना त्याला विचारायचं, नाही तो विचारणार किस झाड की पत्ती. मग त्याला तुम्ही सांगायचं की नारळाची. म्हणजे मग त्याला त्या नारळाच्या झाडावर चढून एक त्यातलं पान तोडून आणायला पुष्कळ वेळ जायचा. बाकीची पोरं लपायची. लपंडावातला एक भोजा असायचा. मग तो इकडे तिकडे शोधायला गेला की भोजाला शिवायचा. असं त्या लपंडावाचाच एक भाग होता. पण आणि दुसरं काही झाडावर चढायला लागलं नाही ना तरी वनस्पतींची नावं आपोआप माहिती व्हायची. कारण त्यावेळी आता ते पुष्कळ तिथे बंगले वगैरे आले. आमचा तेवढा शिल्लक आहे. पण एक धोंडो केशव कर्वे जे महर्षी कर्वे त्यांची सून इरावती कर्वे खूप विद्वान होत्या. त्यांचं शेजारी होता बंगला. आणि दुसऱ्या बाजूला एक कोलटकर म्हणून ह्याच्यावरून नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले त्यांचा होता. आणि हे तिन्ही आव्हानं मिळून जवळजवळ 1.5 एकर जमीन होती. त्याच्यात घरं किती असणार, बाकी खूप झाडं होती. मग आता उदाहरणार्थ कबरक तुम्हाला माहिती आहे. आता कबरकाचे कोलटकरांच्या बागेत एक कबरकाचं होतं. मग अशी सगळी मिळून पुष्कळ होती. मग ती नावं सांगितली की चढायला नाही लागायचं कबरकावर, पण तुम्हाला माहिती पडलं पाहिजे ना. त्यामुळे आपोआप वनस्पतींची नावं खूप माहिती व्हायची आणि काहीसाठी झाडावर चढायला लागायचं. आणि एरवी गंमत म्हणून चढायचो तर वेगळंच, पण अशा खेळात नाही चढायचो. दुसरा एक खेळ सूर पारंब्या म्हणून असतो. तुम्ही ऐकलाय का? हो, ऐकलंय. सूर पारंब्या खेळायचो. आमच्या घरातली झाडांचा वापर करत भरपूर चढायचो झाडांवरती. सूर पारंब्या वडाच्या झाडावर शक्यतो खेळायचे का? असं नाहीये. सूर पारंबी ते पारंबी वडाला असते ते. सूर पारंबी खेळ असाच होता की काहीतरी खाली ठेवायचंय. आता विसरलो. दांडा असेल एखादा आणि तो फेकायचा आणि मग तो परत आणेपर्यंत झाडावर चढायची बाकीची मुलं. आणि मग तो झाडावरनं उडी मारून तो काय जो होता दांडा त्याला शिवायचं आणि तो झाडावर चढून पकडायला बघायचा. आपण ज्याच्यावर राज्य आहे तो, पण त्यांनी पकडायच्या आत कुणीतरी उडी मारून शिवायचं. त्यामुळे ते झाडावरती चढून इकडं तिकडं बसायचं. यालाही ज्याच्यावर राज्य आहे त्यालाही चढून यायला लागायचं. सगळ्या झाडावर चढायचे खूप खेळ व्हायचे ना. ते सूर पारंब्याही खेळायचो. असे खेळायचो खेळ. पण झाडाचे खेळ संलग्न असे 2 होते की झाड की पत्ती, सूर पारंब्या खेळायचे. तुम्ही भरभरून याच निसर्गाचा आनंद घेतला घेतला सगळीकडे. नंतरही मग
मग व्यवसाय असा निवडला की ज्याच्यामध्ये हम्म. शास्त्रीय कामाच्या निमित्ताने खूप जंगलात आणखी जिकडे तिकडे पुष्कळ फिरलो, हम्म. नद्यांवरही फिरलो. मुद्दाम काय डॉल्फिन म्हणून एक पशु असतो पाण्यातला, बर. हा, तर गंगेमध्ये ते डॉल्फिन आहेत. मग तिथे पाटण्याला माझा एक मित्र होता, तो प्राणीशास्त्राचा प्राध्यापक होता, रवींद्र कुमार सिन्हा म्हणून. तो त्या डॉल्फिन्सचा अभ्यास करायचा. त्याच्याबरोबर मुद्दाम मच्छीमारांच्या बोटींवरून जाऊन ते डॉल्फिन्स पाहिले. आणखीन मुद्दाम गंगेच्या काठी मला वाटायचं की एकदा गंगेच्या काठी वाळवंटात झोपून पाहावं. मग तिथे आम्ही रात्रभर झोपलो होतो. अरे वा. मजा केली की गंगा तिकडे ह्याच्यात गढवाल वगैरेच्या भागात जिथे उगम आहेत या भागीरथी अलकनंदा त्यांचे, आणि तिकडेही पुष्कळ काम केलं. असं नद्याही पाहिल्या, समुद्रही पाहिले. म्हणजे हार्वर्डला असतानाही ओशनोग्राफिक ह्याच्यावर गेलो होतो, बोटींवरती अभ्यासासाठी. इथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी म्हणून गोव्यात आहे, त्यांच्याबरोबर तसं केलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही मराठीवर पण, तुम्ही परदेशात गेलात, बेंगलोरला गेलात, पण मराठी विषयी लेखन किंवा वाचन खूप आहे तुमचं. तर मराठीवरचं तुमचं प्रेम सगळ्यांनाच जाणवतं. लहानपणापासूनच होतं. आणि माझी पत्नी पण चांगली म्हणजे मराठीच होती, इथली पुण्यातलीच. आणि तिलाही मराठीची आवड होती. तिने असं काही लेखन वगैरे नाही जास्त कधी केलं, आणि त्यामुळं पण माझ्या इतके नाही. आणखी मला मराठी पुस्तक म्हणजे निर्धारी कादंबऱ्या, नाटकं, काव्यरचना या सगळ्यात खूप रस होता. आणि खूप आता अलीकडे मला जरा वाचायला त्रास होतो म्हणून मी माझ्या मित्रांना देऊन टाकली बहुतेक सगळी. पण मोठा संग्रह होता. आणि त्याच्यात हेही होतं, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कदाचित, गाथा सप्तशती. हो, माझ्याकडे आहे. जुनं आद्य प्राकृत मराठीतला हे आहे संग्रह, गाथा संग्रह म्हणतात. तिथपासूनचे मी सगळे निर्धारी हौसेने वाचली आहेत त्या रचना. त्यात ग्राम्य सगळं त्यावेळेस आहे ना, सातवाहन राजांनी ते केलेलं. गाथा आहे सातवाहनाची त्या वेळची ती आहे. त्या ग्रामीण लोकांच्या गाडी आहेत छोटी छोटी. मुख्यतः सगळी शृंगारिकच आहे, पण दुसरी काय काय आहे अशी खूप छान आहेत गाडी ती. बरोबर. सर, आजकाल ते मराठीत कसं आहे, लोक इंग्रजीमध्ये पहिलीपासून शिकवतात, किंवा आता तर हिंदी पण सक्ती करणार आहेत पहिलीपासून. तर ते म्हणजे पूर्वी 1ली 5वी पर्यंतच मराठी होतं, त्याच्यानंतर मग दुसरी भाषा, तिसरी भाषा असं असायचं. म्हणजे मी शिकलो ज्यावेळी त्यावेळी तुम्ही म्हणता तसं 5वी पर्यंत मराठीच होतं. नंतर इंग्रजी आणि हिंदी आलं. बरोबर. पण संस्कृतही आलं होतं. हो. पण आता पहिलीपासूनच हिंदी पण सक्ती करतायत. तर काय ते तुम्हाला काय वाटतं योग्य? मला आश्चर्य वाटतं की आता ती एक वेगळाच विषय येतो, पण सांगतो तुम्हाला हवा तर. मला काय वाटतं की आपण अनेक जण आपल्याकडचे इंग्रजी भाषेचे एवढंच नाही तर इंग्रजी विचारांचे, राहणीचे गुलाम झाले आहेत. आता माझ्याबरोबर मराठीतच शिकली मुलं, ती आमचा एक आहे व्हॉट्सअप गट आहे मॉडर्न हायस्कूलमधून 1958 साली 11वी झालेले. आता मी सोडला बहुतेक तर एकाचेही वंशज भारतात नाहीत. सगळ्यांनी त्यांचे वंशज अमेरिकेला निर्यात केलेले आहेत. त्यांची मुलं मनातवंड सगळी अमेरिकेत वाढवत आहेत. आता डोक्यात त्यामुळे त्या लोकांच्या आणि आता पुढच्या पिढीची त्यांच्या अमेरिका इंग्रजी भाषा आधीच भरलेली आहे. बरोबर. ते
एका दृष्टीने त्यांना न्यूयॉर्कचा फिफ्थ ॲव्हेन्यू हा खूप जास्त माहिती असतो. आपल्याकडचा लक्ष्मीरोड भाषाच्या पेक्षा जास्त त्यांच्या डोक्यात तोच असतो. अशी ती एक संस्कृती बनलेली आहे. ती मला नाही पटत, मला नाही आवडत. मला सुदैवाने माझ्या मुलांनी तो कॅलटेकला त्यांनी PhD केली, पण तो भारतात आलाय, राहतो. आणखी मुलगी जावई ते सगळे इथे आहेत, आणखी खुशीत आहेत भारतात. तर पण बाकीच्यांच्यात असं नाहीये. माझ्या सुदैवाने आहे. परंतु त्यामुळे मला पक्क वाटतं की इंग्रजी, तुम्ही मराठीच्या जोडीला इंग्रजी सक्तीचं केलं काही वर्षापूर्वी, त्यावेळी कुणीही हाकाटा केला नाही. आणि आज हिंदी करायला लागल्यावर एवढी बोंबाबोंब सुरू केली. काय लाज वाटत नाही का तुम्हाला? तुम्हाला परकीय भाषा आपली वाटते, आपली भाषा हिंदी टाकाऊ वाटते. मला काय पटत नाही. बरोबर. पण दुसरंही असं आहे की हिंदी तुम्ही मान्य करायला पाहिजे की हिंदी ही भारतात सगळीकडे वापरली जाते, समजते. तुम्हाला एक अनुभव सांगतो खास. एक म्हणजे आपल्या सैन्याच्यात सगळीकडचे लोक जातात, सगळ्या प्रांतातले, सगळ्या मातृभाषा असते. मग आपल्या सैन्यात सैनिक कुठली भाषा वापरतात? हिंदीच वापरतात. ते काही त्यांचे साहेब अंग्रेजी वापरत असतील थोडेफार, पण सर्वसामान्य सैनिक जे सगळे आहेत मुख्य, ते हिंदीच वापरतात ना. मग मला त्याच्यात रस आहे म्हणून मी एक काही दिवस, आता हे जे भांडणं मणिपुरात चालली आहेत, मैते आणि कुकी वगैरे, ते कुकी हे डोंगरातले आदिवासी आहेत. तर माझ्या एका विद्यार्थ्याला मुद्दाम तिथला PhDचा प्रबंधाचा विषय दिला होता. त्यांच्या निसर्ग संपत्तीचं नियोजन, अरण्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन, याच्यावर छान काम केलं त्यांनी. तो तिकडचाच होता, मणिपूरचाच होता. तो त्या मैते लोकांच्यातला होता, जे सुशिक्षित आहेत. हे त्यांच्यातले फारसे नाही आहेत सुशिक्षित. तर मग मी त्या गावात राहून राहिलो होतो. आता त्यांच्या भाषा म्हणजे भारतात वेगवेगळ्या भाषा कुटुंब म्हणा, त्यांच्यातल्या भाषा आल्या आहेत ना. एक म्हणजे आपली भाषा, सगळे गुजराती, पंजाबी, बंगाली, हिंदी ही इंडो युरोपियन भाषांच्यातली सगळं म्हणतात. दुसरी द्राविड भाषा, कर्नाटक, कानडी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि आपल्याकडचे गोंड लोक सुद्धा, त्यांची द्रविड भाषा आहे. तर मी कर्नाटकात बरेच वर्ष होतो. मी खुशीने, आवडीने कानडी नीट शिकलो, ह्याला वाचायला सुद्धा शिकलो. तर त्यामुळं मला हे दोन कुटुंबातल्या इंडो युरोपियन आणि द्रविड या दोन ह्याच्यातल्या भाषा समजतात. पण आणखी आहेत. एक मोठी म्हणजे तिकडे दोन ठिकाणी, हिमाचल प्रदेशात जे तिबेटाच्या सीमेवरती आहेत प्रांत, किन्नौर म्हणून एक जिल्हा आहे. तिथले लोक म्हणजे उन्हाळ्यात वर जायचे, तिबेटात राहायचे, आणि हिवाळ्यात किन्नौरमध्ये भारतात राहायचे. ते लोक, त्यांची भाषा ती चिनी तिबेटन ह्याच्यात, सायनो तिबेटन लँग्वेज फॅमिलीतली आहे. आणि इकडे मणिपुरीमध्ये मणिपुरी भाषा ती पण सायनो तिबेटन ह्याच्यातली आहे. त्याच्यानंतर आणखी एक आहे ऑस्ट्रो एशियाटिक म्हणून समजा. तर काही आता खासी, त्यानंतर संथाल, कोटकू म्हणून एक आहे, त्यांची भाषा ही ऑस्ट्रो एशियाटिक आहे. ते अगदी वेगळं. पण मी जेव्हा त्या कुकी लोकांच्या गावात राहत होतो डोंगरात, तिथे काही समजणंच शक्य नाही, कारण त्यांची ती सायनो तिबेटन भाषा. मी खूप ऐकायचो. 2 शब्द फक्त त्याने वापरायचे आपल्याकडचे. एक म्हणजे साबू आणि दुसरं म्हणजे पैसा.
अच्छा. त्यांच्या प्राचीन हा. काळी त्यांना साबणे नव्हतात, पैसे नव्हते साबण. तेवढे, पण बाकी एकही शब्द कळायचा नाही. पण मग आता मला तर समजावून तर घ्यायचं होतं, पण सुदैवाने त्यांच्याकडचे 4 तरुण गेले होते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये आणि ते आले गावात. तर मग काय ते व्यवस्थित हिंदी बोलत होते ना. मग मला त्यांच्या बरोबर बोलून त्या लोकांचं सगळं खूप चांगलं नीट समजावून घेता आलं, हिंदीमुळे आलं ना. बरोबर. आणि बाकी तर सगळीकडे म्हणजे मी पुष्कळ फिरलेलो आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, सगळीकडे हिंदीच्या, मध्य प्रदेश, सगळीकडे हिंदीमुळेच आपल्याला लोकांच्या बरोबर संपर्कात राहता येतं. बरोबर. मी म्हटल्याप्रमाणे सैन्यातल्या सैनिकांची तीच भाषा आहे. या हिंदीवर का राग करायचा म्हणून मी माझ्याकडे आता एक वेगळाच तो प्रश्न आहे, तो मी त्याच्यावरती प्रयत्नही करतोय. तो म्हणजे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मुळे एक माहितीचं आणि भाषांचं वेगळंच भांडार उघडलेलं आहे. की तुम्ही माहितीने तुम्ही वापरलाय का, वापरले असेल. 2 आहेत, एक ओपन AI म्हणून आहे कंपनी, तिचं चॅट GPT आहे, आणि दुसरी गुगल आहे, त्यांचं नोटबुक LM म्हणून आहे. तर नोटबुक LM वरती तुम्ही उदाहरणार्थ त्यांनी मुद्दामहून भारतीय भाषांच्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत सुविधा. आणि आज तुम्ही नोटबुक LM वापरली तर मराठी तर आहेच, पण त्यांची यादी आहे कोंकणी, कानडी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, ओरिया, बंगाली, आसामी, या सगळ्या भाषा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आणि परदेशी तर आहेतच, म्हणजे इंग्रजी, युरोपीय भाषा सगळ्या, स्पॅनिश, फ्रेंच वगैरे, पण एवढ्याच नाही तर चिनी, कोरियन, या सगळ्या भाषा तुम्हाला नोटबुक LMच्या द्वारे तुम्ही कुठलाही एक पुस्तक घ्या. जरा जास्त पैसे द्यायला लागतात ते पुस्तकाचा सगळा अनुवाद करायला. तुम्ही एक चिनी भाषेतलं पुस्तक दिलं त्यांना किंवा जपानी भाषेतलं, तर त्या पुस्तकाचा मराठीत, कानडीत, कुठल्याही याच्यात व्यवस्थित अनुवाद ते करून तुम्हाला देतात. अरे वा. एवढंच नाही तर तुम्ही जर मागितलं तर एक छोटा पॉडकास्ट बनवतात. तर मला माहिती नव्हतं, त्यांनी आपणहूनच बनवला. मी एक शास्त्रीय लेख प्रसिद्ध केला होता जे वैज्ञानिक निबंध, कल्चरल एव्होल्युशन ऑफ इकॉलॉजिकल प्रुडन्स. म्हणजे तुम्ही संयमाने निसर्ग संपत्ती वापरणं हे संस्कृतीमध्ये कसं निर्माण झालं याच्यावर तो लेख होता. तर त्यांनी एक पॉडकास्ट बनवला, इतका छान आहे. तर पॉडकास्ट ऐकण्याचं भेटतं, कुठल्या याही सगळ्या भाषांच्यात मिळू शकतात. तेव्हा तो इंग्रजीतला त्यांनी मला पाठवला कोणीतरी. पण एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांशी छान बोलत राहतात आणि व्यवस्थित त्या निबंधात काय आहे ते समजावून सांगतात. माझ्या जावयाला याच्यात कुतूहल आहे म्हणून त्यांनी, आणि त्याचा एक मित्र आहे दुसरा इंजिनियर चांगला आहे, त्या दोघांनी मिळून म्हटलं आता आपण काय देतात मराठीत बघूया हे नोटबुक LM. त्यांनी सांगितलं टेल ऑफ 2 सिटीज म्हणून एक चार्ल्स डिकन्सची प्रसिद्ध कादंबरी आहे. त्या टेल ऑफ 2 सिटीज बद्दल मराठीमध्ये पॉडकास्ट दे. तर त्यांनी मराठीमध्ये, चांगल्या मराठीत व्यवस्थित बनवून दिलं. अरे तो माझा जावे म्हणायला लागला, इतकं छान होतं, इतकं छान मराठीत त्यांनी करून दिलं होतं. म्हणजे आणि कुठल्याही, म्हणजे या एवढ्या भाषा म्हटल्या ना, तर आज तुम्हाला इंग्रजीतच फक्त ज्ञान आहे हे भ्रम आहे, ते काढून टाकायला काहीच हरकत नाही डोक्यातून. आणि
नवी आता शिक्षण पद्धती ती सगळी विकसित करायला पाहिजे, पण मुलांना पहिल्यापासून शेवटपर्यंत महाराष्ट्रात उदाहरणार्थ मराठीमध्ये सगळं शिक्षण देता येईल आणि तुम्हाला कुठल्याही विषयातलं काहीही हवं असेल तर ते ह्या सुविधा वापरून सगळं उपलब्ध आहे. आणि हे चुकीची कल्पना आहे की इंग्रजीतच सगळं खूप जास्त आहे. आज आपल्याला माहिती आहे की काही बाबतीत पूर्वीही चीन जगाच्या पुढे होतं आणि आजही चीन जगाच्या पुढे गेलंय काही विषयात, विशेषतः तांत्रिक विषयांच्या. तर तुम्हाला ते चीनीतली माहिती मिळवता येईल. किंवा जुन्या काळी एक प्रसिद्ध आहे, रशियामध्ये कोल्मोगोरोव नावाचा गणितज्ञ होता. गेल्या शतकातला सर्वात उच्चतम काम करणारा गणितज्ञ म्हणतात. पण त्या कोल्मोगोरोवला केवळ गणितात खास संशोधन करण्यापलीकडे त्याला मुलांना गणित चांगलं शिकवायची खूप आवड होती. त्यामुळे कोल्मोगोरोवनी रशियामध्ये शाळेतल्या मुलांसाठी गणिताची छान पुस्तकं केलेली आहेत अशी माहिती मिळते. आता आज म्हटलं नोटबुक एलनच्या लोकांना तर्फे म्हणजे थोडा प्रयत्न करायला लागेल, पण काही त्याच्यात जास्त आवड नाहीये की कोल्मोगोरोवनी रशियन शाळांसाठी बनवलेली गणितावरची पुस्तकं ती आपल्याकडे मराठीमध्ये मिळतील. असं कुठलंही म्हणजे आता दुसरं मला खूप जाणवलं, कोरिया, दक्षिण कोरिया एवढा छोटा देश आहे की त्याची लोकसंख्या महाराष्ट्राहून कमी आहे. म्हणजे मराठी भाषिकांहून कोरियन भाषिक कमी आहेत, पण त्यांनी इंग्रजीचा विचार कधीही केला नाही. त्यांनी, मी पूर्वी गेलो होतो त्यावेळी या पातळीला आलो नव्हतो, पण त्यांनी कोरियन भाषेत सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्याला तुम्ही ज्ञान म्हणाल ते आणलं होतं. तिथल्या सेऊल विद्यापीठात विद्यार्थ्यांना माझ्याशी बोलताना खूप अडखळायचे इंग्रजीत, काही नीट यायचं नाही, पण त्यांना कोरियन भाषेत सगळे पाठ्यपुस्तकं अगदी वरच्या प्रतीची सगळी माहिती होती. आणि याच्या जोरावरती त्यांनी, आज काय आम्ही बघितलं तिथल्या बाजारपेठेत एकही भारतीय उत्पादन नव्हतं. आणि आपल्याकडे येऊन बघा युद्धाई गाड्या आणि हे सगळे किती कोरियातली उत्पादन, सॅमसंग फोन कदाचित तुमचा असेल, सगळे आपण घेतोय ना. म्हणजे ते लोक इतक्या छोट्या ह्याच्यात आणि काही इंग्रजी ज्ञान करत बसले नाही, स्वतःहून सगळं हस्तगत करून खूप पुढे गेले. तर आपल्याला त्यांच्याकडे नक्की मिळेल चांगलं साहित्य. जपानी लोकांनी काही बाबतीत खूप चांगलं बनवलेलं आहे, चिन्यांनी केलेलं आहे. हे सगळं आपल्या मराठी मुलांना मराठी भाषेत पोचवता येईल. तेव्हा ही शिक्षण पद्धती आता ह्या नव्या जे काही विकास झालेले आहेत त्याचा विचार करून सुधारली पाहिजे. खरंय सर, अगदी. पण ते नाही पटत.